टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मी बिलाबद्दल माझं मत सांगते, बाकी त्यांच्याबद्दल काही मी बोलणार नाहीये. तर कारण खूप जिव्हारी लागतं ते मी काही बोलले तर, त्याच्यामुळे मी बोलत नाही त्याच्यावरती. हे पहा, वक्फ बोर्डाचा विषय मी स्वतः पण हाताळला होता. मी लक्षवेधी लावली होती, मगाच्या भाषणात मी सांगितलं. मुस्लिम समाजाशी संबंधित अशा ज्या जमिनी आहेत आणि सांपत्तिक प्रॉपर्टी ज्या सगळ्या आहेत त्या संदर्भामधला हा मुळातला कायदा होता आणि तो 2015 एकदा बदलला गेला. काल अमित शहा साहेबांनी सांगितलं आणि आता तो बदलणं भाग पडलं. त्याच्यामध्ये एक काय घडलं की वक्फचे कायदे जे होते त्याच्यामध्ये संपत्ती आणखीन त्यांचं कार्यपद्धती याच्यामध्ये वक्फ पहिला शब्द खास कुठे नोंदवला गेला तर शहाबानो केसला 1984 ज्या वेळेला पोटगीचा कायदानुसार पोटगी नाकारली गेली आणि त्याच्यामध्ये मुस्लिम महिला संरक्षण कायदा करण्यात आला आणि त्या कायद्याच्या मध्ये तो कायदा लोकसभेने बहुमताने मंजूर केला आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की जर का तिला नवरा पोटगी देणार नाही तर तिचा निर्वाह कसा होणार. तर त्याच्यावर तिथे उल्लेख असा आला की वक्फ कायद्यानुसार तिला पैसे दिले जातील. हे ज्या वेळेला मी 2002 मध्ये मी आमदार झाले, माझ्याकडे काही मराठवाड्यातल्या केसेस आल्या ज्याच्यामध्ये जमिनीच्या मूळ किमती जेवढ्या दाखवायला पाहिजे त्याच्याऐवजी एक अत्यंत कमी किंमत दाखवून त्याच्यापेक्षा जास्त किमतीने त्या जमिनी विकल्या गेल्या आहेत. अशा प्रकारच्या माझ्याकडे त्या लक्षवेधी लागल्या. त्यावेळेला मी चौकशी करायला लागले की कुठल्या तरी वक्फ बोर्डाने एका तरी मुस्लिम महिलेला पोटगी दिली आहे का. कारण का की ज्या कायद्याचा उपयोग करून सगळ्या मुस्लिम महिलांचा पोटगीचा अधिकार नाकारला गेला आणि वक्फचे बोर्ड देतील पैसे असं सांगितलं गेलं, तर मग वक्फच्या बोर्डाने पैसे दिले का. माझ्या तरी माहितीप्रमाणे कुठल्याही वक्फ बोर्डाने असे काही पोटगीचे पैसे दिले नाहीत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.